मोड्स ऑफ रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन ऑफ क्रॉप प्लांट असं आजच्या टॉपिकचं नाव आहे आपलं. ओके, किंवा मोड्स ऑफ रिप्रोडक्शन म्हणा, कोणताही टॉपिक त्याच्यानुसार काय आहे तुम्ही नाव देऊ शकता. ओके, आता याच्यामध्ये काय आहे, भरपूर सारे टॉपिक आपल्याला पाहायचे आहेत. याच्यामध्ये जे काही गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत डिग्रीमध्ये पाहिलं असेल किंवा आज आपण एकदम बेसिकपासून पाहणार, कुठपासून जे काही 12वीमध्ये तुम्ही स्टार्ट केलं होतं तिथपासून एंडपर्यंत जे काही अपोमिक्सिस आहे, अपोमिक्सिसमधले जे काही टाईप आहे तिथपर्यंत सगळ्या गोष्टी पाहायच्यात. ओके, बऱ्याच साऱ्या म्हणजे काय आहे, बेसिक गोष्टी ज्या परीक्षेला न विचारल्या जाणाऱ्या पण गोष्टी आपण आज पाहणार आहोत. का तर जसं की आपण जेनेटिक्समध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या बेसिकपासून, त्यावेळेस काय आहे आपल्याला ती पुढे जाऊन प्रोसेस सगळी जी आहे ती समजलेली. तसंच आज काय आहे आपल्याला पण यावेळेस आता ब्रीडिंग पाहायचं आहे, त्यावेळेस काय आहे बेसिक जे काही फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, सेक्शुअल म्हणजे काय, असेक्शुअल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात आहे, ओके, टाईप्स काय आहेत, क्लासिफिकेशन काय आहेत, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. ओके, मग टॉपिकला स्टार्ट करूया आपण मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. ओके, मग आता काय आहे याच्यामध्ये, ज्यावेळेस मोड्स ऑफ रिप्रोडक्शन कशामध्ये, इन प्लांट्स आपण पाहतो. ओके, काय आहेत प्लांट्स, प्लांट्समध्ये काय आहे जर आपण बघितलं, प्लांट्स म्हणजे काय आहे इन द सेन्स ॲग्रिकल्चरमध्ये जर म्हटलं तर काय आहेत क्रॉप्स. आता हे जे क्रॉप्स आहेत, क्रॉप्स म्हणजे काय आहेत तर हे जे आहेत ते अँजिओस्पर्म्स आहेत. ओके, काय आहेत अँजिओस्पर्म आहेत जे की हायर प्लांट आहेत. अँजिओस्पर्मिक हायर प्लांट म्हणजे काय, ज्याला काय आहे आपण हायर प्लांट म्हणतो. ओके, हायर प्लांट म्हणजे काय आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ट्रू टू टाईप डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये सीड असेल, रूट असेल, स्टेम असेल, फ्लावर असेल. ओके, ईच आणि एव्हरी गोष्ट जी आहे ती पूर्णपणे काय आहे इव्हॉल्व्ह झालेली आहे. ओके, जी काही मॅच्युअर स्टेज आहे इव्होल्युशनमधली ती म्हणजे काय आहे अँजिओस्पर्मिक प्लांट, जे काही हायर प्लांट आता आहेत ते. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग आता रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, जे काही तुमचं प्लांट आहे ओके त्या प्लांटपासून काय तयार होतं आहे, न्यू प्लांट तयार होतं आहे. बरोबर, म्हणजे काय आहे रिप्रोडक्शन, एका प्लांटपासून दुसरं प्लांट तयार होतं आहे. ओके, ते म्हणजे काय आहे रिप्रोडक्शन प्रोसेस आहे. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, जे काही अँजिओस्पर्म प्लांट आहेत त्यांच्यापासून काय तयार होतात, हेटेरोस्पोर स्पोर्स जे आहेत ते तयार होतात. आता हेटेरोस्पोर्स म्हणजे कोणते, स्पोर्स म्हणजे काय, जे काही गॅमेट्स आहेत ते. ओके, हेटेरोस्पोर म्हणजे काय, डिफरंट स्पोर, वेगवेगळे जे काही गॅमेट्स जे आहेत ते तयार होणार आहेत. मग गॅमेट्समध्ये आपण कोणते बघितले होते किंवा स्पोरमध्ये जर दोन टाईप बघितले तर काय आहे त्याच्यामध्ये मेल पोर आणि दुसरे कोणते आहेत फिमेल स्पोर. ओके, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय आहे याच्यामध्ये दोन, एक काय आहे मेल स्पोर्स आहेत. ओके, आणि दुसरा काय आहे याच्यामध्ये टाईप जर बघितला आपण तर काय आहे फिमेल स्पोर्स आहेत. ओके, मेल आणि फिमेल स्पोर. ओके, या दोन्ही गोष्टी. मग याच्यामधून जर बघितलं आपण तर काय आहे याच्यामध्ये मेल स्पोर जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं, मायक्रो मेगा कोणते स्पोर म्हटलं जातं, आठवत आहे, हां मायक्रोस्पोर. ओके, मायक्रोस्पोर्स म्हटलं जातं यांना. ओके, आणि फिमेलला काय आहे मेगास्पोर म्हटलं जातं. ओके, कसं कोण आहे मोठं, फिमेल. ओके, ऑलवेज कसं मॅडम म्हणतील तसं. ओके, त्याच्यामुळे मेगास्पोर मायक्रोस्पोर. ओके, त्या दोन्ही गोष्टी. मग आता याच्यामधून ज्यावेळेस काय आहे हे जे स्पोर्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात आहे तर गॅमेटमध्ये कन्वर्ट होणार आहेत. मग हा कशामध्ये मेल गॅमेटमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, काय आहे मेल गॅमेटमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि हा जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, फिमेल गॅमेट जो आहे तो त्याच्यामध्ये कन्वर्ट होणार. ओके, आता हे जे गॅमेट कन्व्हर्जनची प्रोसेस आहे ओके ते म्हणजे काय आहे, याच्यामध्ये काय होतं या स्टेजला इथं काय होतं मिओसिस घडून येतं. ओके, जे आपण बघितलं रिप्रोडक्शनमध्ये जे काही सेल डिव्हिजन होतं त्याच्यापासून काय आहे गॅमेट तयार होतात, त्याच्यामध्ये काय आहे मिओसिस स्टेज आहे आणि त्याच्यामधून काय आहे मेल आणि फिमेल गॅमेट. ओके, आता हे जे काही मेल आणि फिमेल गॅमेट आहेत ओके जे काही मेल आणि फिमेल गॅमेट दोन्ही जे आहेत ते जे आहेत ते काय आहेत एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो. ओके, किंवा त्यालाच काय आहे ऑफस्प्रिंग म्हणतो आपण. ही प्रोसेस म्हणजे काय आहे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होणं एकत्र, तर त्याला काय आहे काय म्हटलं जातं फर्टिलायझेशन म्हटलं जातं. ओके, काय आहे फर्टिलायझेशन म्हटलं जातं. ओके, आता हा जो झायगोट आहे, झायगोट म्हणजे काय आहे, झायगोटपासून नंतर काय तयार होतो एम्ब्रिओ. ओके ओके, आता हा एम्ब्रिओ जो आहे एम्ब्रिओपासून काय डेव्हलप होतं सीड. ओके,
आणि सीडपासून परत नवीन काय तयार होणार आहे, प्लांट तयार होणार आहे. ओके, म्हणजे झालं का, प्लांटपासून प्लांट तयार. ओके, जी काही आपण प्रोसेस पाहत होतो त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं या प्रोसेसमध्ये जर बघितलं तर काय आहे, जे काही प्लांट्स आहेत किंवा क्रॉप्स आहेत, जे किंवा अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत त्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळे हेट्रोस्पोर प्रेझेंट आहेत. मग त्याच्यामध्ये हेट्रोस्पोर कोणते, दोन जर आपण बघितले त्याच्यामध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहेत जर पाहिले तर काय आहेत, मेल स्पोर आणि फिमेल स्पोर, दोन वेगवेगळे हेटेरोस्पोर. मग मेल स्पोर जो आहे आणि फिमेल स्पोर म्हणजे काय आहे, मेल जो आहे तो मायक्रो आणि फिमेल जो आहे तो मेगास्पोर आहे. ओके, त्या दोन्हीमध्ये काय झालं, मिओसिस झालं. मिओसिस झाल्यानंतर काय आहे, त्याच्यामध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट तयार झाले. हे मेल आणि फिमेल गॅमेट काय झाले, फ्यूज झाले. म्हणजे काय झालं, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं. ओके, फर्टिलायझेशन होऊन काय आहे, झायगोट तयार झाला. झायगोट नंतर काय आहे, त्याच्यामधून एम्ब्रिओ तयार झाला आणि एम्ब्रिओ नंतर सीड तयार होऊन फायनल काय आहे, त्या सीडपासून रिप्रोड्यूस करू शकतो आपण, काय आहे, प्लांट तयार करू शकतो. ओके, ही जी प्रोसेस आहे याला काय आहे, रिप्रोडक्शन म्हटलं जातं. ओके, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ओके, त्याला काय आहे, फर्टिलायझेशन म्हटलं जातं किंवा रिप्रोडक्शन म्हटलं जातं. ओके, मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये, तर मोड्स ऑफ रिप्रोडक्शनचं जे काही रिप्रोडक्शन पार्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला काय आहे, त्याच्यामधले मोड्स पाहिजेत. ओके, आता ह्या जो आहे डायग्राम काढलेली ती लिहून घ्या. ओके, थोडक्यात, कारण की ह्याच्यावरून तुमचा सगळा जो कन्सेप्ट आहे पूर्णपणे तो लक्षात राहणार आहे. पटपट पटपट लिहा जरा. ओके, झालं. देन याच्यानंतर मग काय आहे, टाइप्स ऑफ काय आहे, रिप्रोडक्शन किंवा त्याला काय आहे, मोड्स ऑफ रिप्रोडक्शन पण म्हणू शकता तुम्ही, टाइप्स. ओके, त्याच्यामध्ये काय आहेत, टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. ओके, याच्यामध्ये काय आहेत, पहिले दोन महत्त्वाचे. त्याच्यामध्ये पहिला काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आणि दुसरा कोणता येतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, याच्यामध्ये काय होतं, मिओसिस होतं. ओके, काय आहे, मिओसिस प्लस त्याच्याबरोबर काय आहे, नंतर फर्टिलायझेशन होणार आहे. ओके, आणि त्याच्यापासून काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. मिओसिसमध्ये काय आहे, जो काही मेल आहे आणि फिमेल गॅमेट आहे ते दोन्ही एकत्र येतात आणि त्याच्यात काय आहे, फर्टिलायझेशन होतं आहे. ओके, कशामध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, याच्यामध्ये
पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय आहे, मिओसिस पण होत नाही, त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये फर्टिलायझेशन पण होत नाही, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या होत नाही. मग याच्यामध्ये जे काही गोष्टी तयार होतात आहे ते कशापासून तयार होतात आहे, तर व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट आहेत त्यांच्यापासून काय आहेत, तर प्लांट तयार होतं. ओके, जे काही प्लांट पार्ट आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये कोणते आहेत, लीव्ज असतील, स्टेम असेल. ओके, या गोष्टींपासून काय आहे, त्याचे काय आहेत, तर जे काही गोष्टी आहेत त्या डेव्हलप होणार आहे. म्हणजे ह्या प्लांट पार्टपासून काय आहे, नवीन प्लांट जे आहे ते डेव्हलप होणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, तर सीड डेव्हलप होणार आहे आणि त्या सीडपासून प्लांट पार्ट डेव्हलप होणार आहे. ओके, किंवा प्लांट जे आहे ते तुमचं डेव्हलप होणार आहे. याच्यामध्ये काय आहे, एक प्लांट पार्ट असतो त्याच्यापासून काय आहे गोष्टी डेव्हलप होत असतात. हे म्हणजे काय आहे, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ओके, मग